महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यालामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी निकाल जाहीर होत असून यात भाजपने सरशी घेतल्याचं दिसत आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली होती। मात्र दोन्ही ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर झाल्याचं पाहायला मिळाले होते। इतकेच काय तर अजित पवारांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोपही केले होते। मात्र याचा फारसा कोणताही फरक झालेला पाहायला मिळाला नाही। समोर आलेल्या निकालानुसार 165 नगरसेवक असलेल्या पुणे महानगरपालिकेत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्यात। त्यामुळे पुण्यात एकत्र येऊनही घड्याळ आणि तुतारीला मतदारांनी नाकारल्याचं दिसतंय। दुसरीकडे पिंपरी चिंचवड मध्येही भाजपच वरचढ ठरल्याचं पाहायला मिळाले आहे। 128 नगरसेवक असलेल्या पिंपरी चिंचवड मध्ये भाजपाने बहुमतापेक्षाही अधिक जागांवर आघाडी घेतली। पुण्यातील प्रचारादरम्यान भाजपने 125 जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला होता। मेट्रो वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी रस्ते विकास कामांचा मुद्दा भाजपने पुढे केला। त्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसने थेट सामान्य पुणेकरांसाठी मोफत पीएमपी आणि मेट्रो बस सेवा तसेच छोट्या घरांना मिळकत कर माफ या घोषणांनी निवडणुकीचं वातावरण बदलून टाकल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। पण पुणेकरांनी फुकटचा प्रवास नाकारत भाजपला आपली पसंती दर्शवली। येथे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटानेही आपली ताकद लावली होती। दरम्यान भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना सुनावले होते। फडणवीसांनी देखील काही जणांना कंठ फुटल्याचा टोला फडणवीस यांनी अजित पवार यांना उद्देशून लगावला होता। त्यावर 9 वर्षांचे निवडणूक जाहीर झाल्याने कंठ फुटल्याचे प्रत्युत्तर अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिले। मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार आणि भाजपमध्ये वर्चस्व वादाचा मुद्दा चांगलाच गाजला। अखेर दोन्ही ठिकाणी अजित पवारांना धक्का देत भाजपने मोठी आघाडी घेतल्याचं स्पष्ट झालंय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।